एक स्त्री ही फक्त आई, पत्नी किंवा सून नसते, तर ती एक व्यक्तीसुद्धा असते आणि तिची स्वतःची काही स्वप्न असतात, इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्याची तिच्यामध्ये क्षमतासुद्धा असते. तर स्वप्नांचा पाठलाग एका स्त्रीने का करावा? कारण तिने तिच्या स्वप्नांचा पाठलाग केल्यामुळे आणि स्वप्न तिची जर पूर्ण झाली तर तिचा स्वतःचा आत्मसन्मान वाढतो. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी काम करतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागतो. मुलांसाठी सुद्धा आपण एक आदर्श ठरत असतो. जेव्हा आपली मुलं आपल्याला पाहतात की आई आपलं कुटुंब सांभाळते, आपली काळजी घेते आणि स्वतःची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा ती प्रयत्न करते आहे, तेव्हा त्यांच्यासाठी ते खूप मोठं शिक्षण असतं. आणि हे सगळं करत असताना आपल्या मनाला सुद्धा कुठेतरी आनंद भेटत असतो. जेव्हा आपण फक्त इतरांसाठी जगतो आणि स्वतःला विसरून जातो, तेव्हा आतून रिकामेपणा येऊ शकतो. पण स्वतःच्या ध्येयासाठी जर आपण थोडं जरी काम केलं तरी आपल्याला समाधान लाभतं. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा बॅलन्स जो आहे तो आपल्याला सांभाळायचा आहे, साधायचा आहे. जर स्त्रीने तिची स्वप्न पूर्ण केली तर ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाची आणि एकूणच समाजाची सुद्धा विचारसरणी बदलत असते.